प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वित्तीय व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने त्याचे नियोजन करून त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक असते. अगदी आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये देखील कुटुंबाचा दैनंदिन गाडा हाकताना आपण आपले उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ साधून कुटुंब चालवितो. म्हणजेच एक प्रकारे आपण त्याचे वित्तीय नियोजनच करीत असतो. त्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आर्थिक शिस्त असायलाच पाहिजे आणि ती काळाची गरजही आहे. आपल्याला मिळणारे वेतन, कुटुंबाचे इतर उत्पन्न, या उत्पन्नातून दर महिन्याला करावे लागणारे आवश्यक खर्च यांचा ताळमेळ साधून आणि अनावश्यक खर्च टाळून वैद्यकीय खर्च, भविष्यकालीन खर्च, उदाहरण मुलामुलींचे शिक्षण, त्यांची लग्नकार्ये इत्यादी मोठ्या खर्चांसाठी आपल्याला वेळेचं नियोजन करून त्या दृष्टीने थोडी थोडी बचत करून गुंतवणूक करणेही अनिवार्य असते. या विषयावर आज दिनांक 29 एप्रिल रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे कविता द्विवेदी, आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका यांचे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संचालन मोटर वाहन विभाग प्रमुख अनिल बिळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर शाहीन सुलताना यांनी केले. 2 मिनिटं डोळे शांतपणे बंद करा. मी कुठलाही रिलिजन प्रमोट करत नाही, मी कुठल्याही देवाची प्रार्थना करून घेत नाही, मी कुठल्याही विशिष्ट पद्धतीला मी प्रमोट करत नाही. आपल्याला जे कोण देव, जे कोणी ज्यांच्यावर आस्था आहे, आई वडील, देव, नेचर, त्यांचं स्मरण करा. शांत डोळे बंद करा. आपल्या श्वासाकडे थोडंसं लक्ष द्या. मनातले विचार योग्य करायचे. परफेक्ट. अजून असं मला वाटतं मी फायनान्शियल ऍडवायझरच झाले आता. जितनी चादर उतना पाव फैलाओ, ऐसा होना चाहिए. और शायद आज मी जे काही बोलणार आहे, कदाचित आपण जे रूढी परंपरेने ऐकून आलेलो आहोत त्यापेक्षा काही वेगळं असू शकतं. यावेळी मनपा आयुक्त यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना घर खर्चाचा वार्षिक आराखडा तयार करण्याकरिता पत्नीला सोबत घेऊन एकूण उत्पन्नाचा विचार करून खर्चाचा आराखडा तयार करावा. त्यामध्ये अत्यावश्यक गरजा व आकस्मिक गरजाकरिता नगदी स्वरूपाची तरतूद करणे आवश्यक आहे. तसेच अत्यावश्यक व आवश्यक गरजा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाकरिता स्वतंत्र आर्थिक खर्च नियोजित करावा. घर खर्चाचा अंदाजपत्रक तयार करताना गुंतवणुकीची रक्कम वेगळी ठेवून उर्वरित रकमेतून खर्चाचा आराखडा तयार करावा व इतर नियोजन कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सुद्धा मनमोकळेपणाने उत्तर देऊन त्यांचे समाधान केले. यावेळी अकोला मनपा उपायुक्त पूनम कळंबे, अनिल अडागडे, सहसंचालक नगररचना श्रीकांत पेठकर, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण जगदीश देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किशोरकुमार गौतम, अजय गुजर, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता HG ताठे, अनंतराव गोरडे, क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, देविदास निकाडजे, विठ्ठल देवकते तसेच अकोला महानगरपालिका येथील सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817.